जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, काल आपण एक व्हिडिओ बघितला. त्यामध्ये कालच्या त्या भागामध्ये आपण टाईम ट्रॅव्हल म्हणजेच काल प्रवास कसा करायचा किंवा काळ प्रवास कुठल्या मार्गाने करायचा, कसा करायचा हे आपण बघितले. आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी 1915मध्ये जो सिद्धांत मांडला, त्या सिद्धांतानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की हा ब्रह्मांडाचा जो भाग आहे तो असा आयताकृती आहे, विस्तारलेला. मग याचे विरुद्ध कोण एकमेकाशी परस्पर एकमेकाला जॉईंट करायचे. काय करायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो. हा कोण आणि हा कोण एकमेकाला जवळ आणायची. त्या आयताकृती जे ब्रह्मांड आहे त्याची घडी घालायची, फोल्ड करायचं त्याला. आणि ही घडी इकडं आल्यानंतर ह्या टोकावरून वरच्या टोकावर उडी मारायची. म्हणजे हा जो भाग इकडे येईल त्याला काय करायचं, याच्यावरून याच्यावर उडी मारायची किंवा होल मारून पलीकडे जायचं. ह्या भागाच्या वरच्या भागाला काय करायचं, छिद्र पाडायचं. त्याला वार्म होल असं म्हटलं जातं, वार्म होल. ते पाडून काय करायचं आहे की दुसऱ्या टोकावर चढायचं. आणि ज्यावेळेस हा पदर बाजूला पलटी होईल त्यावेळेस आपण काय होऊ, ब्रह्मांडाच्या दुसऱ्या बाजूला जाऊ. पण हा पदर ज्यावेळेस बाजूला जाईल त्यावेळेस आपण कुठल्या परिस्थितीमध्ये जाऊ, आपण किती दूर फेकले जाऊ, याचा विचार अल्बर्ट आईन्स्टाईननी केलेला नाही. किंवा आपण खरोखर त्या दुसऱ्या भागावर पोहोचू शकतो का, किंवा आपण जर फेकल्या गेलो तर ब्रह्मांडामध्ये कुठं फेकल्या जाऊ, या गोष्टीचा विचार आईन्स्टाईननी केलेला नाही. तरीही आपण कालच्या भागामध्ये कुकुंबी या राजाची गोष्ट, कथा कालच्या भागामध्ये आपण बघितली. जे की कुशस्थलीमधले गुजरातमधले महाराज आपल्या मुलीच्या विवाहासाठी ब्रह्मलोकामध्ये जातात. तर तशाच प्रकारची आणखी एक कथा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या कथेमध्ये रामवंशातील मानधाता याचे चिरंजीव, मानधाता महाराजे जे होते, श्रीराम प्रभूच्या वंशामधले सूर्यवंशी, त्या मानधाता राजाचे पुत्र म्हणजे चिरंजीव, यांचं नाव मुचकुंद. हे टाईम ट्रॅव्हल करून इंद्रलोकामध्ये गेले होते. आता इंद्रलोकाचा नासांनी शोध काही ठिकाणी केला म्हणून उल्लेख केला, काही ठिकाणी ते असमंजामध्ये आहेत की बाबा तेच इंद्रलोक आहे की नाही हे आम्हाला काही निश्चितपणे सांगता येणार नाही. तरीही त्यांनी त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला आहे. 28 करोड प्रकाश वर्ष इतक्या अंतरावरती ते इंद्रलोक, सुंदर अशा प्रकारचं निसर्गरम्य त्या ठिकाणी सौंदर्य त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या ग्रहावरचं, त्या ठिकाणचं. मग आता त्यांनी ते इंद्रलोकच म्हणून संबोधलं किंवा नाही, त्या संभ्रमामध्ये आहेत की खरोखर ते इंद्रलोक आहे की आणखी दुसरा कुठला लोक आहे, त्यांना त्यामध्ये ते भ्रमामध्ये आहेत. तरी त्यांनी त्याचं वर्णन करताना काय सांगितलं आहे, 28 करोड प्रकाश वर्ष दूर इतक्या अंतरावरती इंद्रलोक आहे. मग त्या इंद्रलोकामध्ये हा मुचकुंद राजा, महाराजा कुठं गेला, इंद्रलोकामध्ये गेला, टाईम ट्रॅव्हल करून गेला. म्हणजे त्यांनी पृथ्वीवरचं वातावरण पार करून तो कुठं गेला, इंद्रलोकामध्ये गेला. आणि त्या ठिकाणी इंद्रावर जे दैत्य वगैरे असुर आले होते चालून, त्यांच्याशी त्याने अनेक युग, उल्लेख काय आहे, अनेक युग युद्ध केलं. कोणाबरोबर, दैत्याबरोबर. आणि त्या युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला. कोणाचा, दैत्याचा.
मेले वगैरे थोडेफार असतील किंवा जो मुख्य असन तो मेला नाही. त्याच्यामध्ये त्या असुराचं नाव आहे तारकासूर. आता हे म्हणजे शिवपुराणामध्ये सुद्धा तारकासुराचा उल्लेख आहे आणि इतर ग्रंथामध्ये बऱ्याच ठिकाणी तारकासुराचा उल्लेख आहे. तारकासुराला महादेवाच्या मुलापासून मृत्यू दाखवलेला आहे. तर त्या तारकासुराचा पराभव मुचकुंद राजांनी केला असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. किंवा इतर जे कोणी राक्षस असतील त्यांचा पराभव अनेक युगे केला. अनेक युगे म्हणजे कितीतरी युग गेले आणि त्याच्यानंतर त्रेतायुगाच्या शेवटी मुचकुंद राजा थकला. त्या राक्षसांचा पराभव झाल्यानंतर मुचकुंद राजा थकला आणि तो पृथ्वीवर आला. पण येताना त्यांनी इंद्राकडून एक वरदान मागून घेतलं की बाबा मला अशी गाढ झोप लागू दे की जेणेकरून मला गाढ अशी झोप लागली पाहिजे. चिरनिद्रेचं वरदान दे आणि जो कोणी माझी झोप मोडील तो जागेवर जळून भस्म झाला पाहिजे. पण तो जळून भस्म झाल्याबरोबर मला प्रत्यक्ष विष्णू परमात्म्याचं किंवा श्रीरामाचं दर्शन झालं पाहिजे असं वचन इंद्राकडून घेतलं. आणि मग हा मुचकुंद राजा द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा पृथ्वी तलावर असताना हा एका गुहेमध्ये येऊन झोपला होता. भारताच्या एका गुहेमध्ये येऊन झोपला होता. हा मूळचा अयोध्येचा राजा, श्रीरामाच्या वंशामधला. परंतु जी त्या द्वारकेच्या जवळ पर्वतरांग होती किंवा मथुरेच्या जवळ जी पर्वतरांग होती त्या पर्वतरांगेमध्ये हा झोपलेला होता आणि जरासंधामार्फत श्रीकृष्णाला मारण्यासाठी आणलेला यमन देशामधून कालियवन नावाचा जो दैत्य होता त्याला जरासंधाने आणलं होतं. कशासाठी? आपल्या जावयाचा बदला घ्यायचा आहे. कंसाला मारलेलं असतं श्रीकृष्णाने. तर त्याला मारण्यासाठी, श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी मथुरेच्या रणांगणामध्ये या कालियवनाला आणलेलं असतं जरासंधाने. आणि त्याचं ते धिप्पाड शरीर, देहयष्टी बघून श्रीकृष्ण परमात्मा त्यांना कळून चुकतं की हा आपल्यासारख्याच्या हाताने मरणं शक्य नाही किंवा याला शस्त्राने कुठल्याही शस्त्रानं हा मारणारा नाही किंवा बळीराम दादाच्या हातानं सुद्धा हा मरू शकत नाही. मग अशा व्यक्तीला मरण्यासाठी किंवा मारण्यासाठी उपयुक्त जागा कुठं आहे याचा शोध त्यांनी अगोदरच घेतला होता. कारण श्रीकृष्ण परमात्म्याला प्रत्येक गोष्ट माहीत होती. कोणाला कुठं कसं, कोणाचं नाक दाबायचं, कोणाचे डोळे बंद करायचे, कोणाचे कानं बंद करायची, ही सर्वच्या सर्व माहिती श्रीकृष्ण परमात्म्याला अगोदरच होती. आणि मग हा टाईम ट्रॅव्हल करून आलेला जो मुचकुंद राजा होता हा कुठं झोपलेला होता? एका गुफेमध्ये झोपलेला होता. ज्यावेळेस हा पृथ्वीवर वापस आला, देवाच्या बाजूने सेनापती म्हणून देवाचं सेनापतीपद स्वीकारलेला मुचकुंद राजा दैत्याबरोबर युद्ध करून ज्यावेळेस परत आला त्यावेळेस त्याच्या हजारो पिढ्या बदलून गेल्या होत्या आणि द्वापार युग आलं होतं. म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचं युग आलं होतं. म्हणजे ह्यांनी काय केलं होतं? टाईम ट्रॅव्हल केलं होतं. कशाच्या साह्याने केलं होतं? तर वायुयानाच्या साह्याने. कशाच्या? आज जे आपण उपयोग करतो तो अग्नितत्वाचा उपयोग करतो, त्यावेळेस वायुतत्वाचा उपयोग केला जायचा आणि वाऱ्याच्या वेगाने किंवा त्याहीपेक्षा सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मनाच्या वेगाने. मनाचा वेग पाहिला का तुम्ही? प्रकाशापेक्षाही मनाचा वेग जास्त आहे किंवा वाऱ्यापेक्षाही मनाचा वेग जास्त आहे. बऱ्याचशा ग्रंथामध्ये मनाचा वेग सांगितलेला आहे. तुम्ही ध्यान लावून बसा, तुमचं मन कुठं जाऊन येतं आहे? अमेरिकेत जाऊन येतं आहे, जापानला जाऊन येतं आहे, जर्मनीला जाऊन येतं आहे, ब्रिटनला जाऊन येतं. काही सेकंदामध्ये, ज्या सेकंदामध्ये एक आजच्या काळातील प्रगत जे यान असेल ते सुद्धा काही सेकंदात ब्रिटनला जाणार नाही, काही सेकंदात अमेरिकेला जाणार नाही, जर्मनीला जाणार नाही. तितक्या वेगामध्ये आपलं मन पळतं. आणि एवढ्या मनाच्या वेगाने
जाऊन आलेला हा राजा गाढ झोपलेला होता, कुठं? गुफेमध्ये. आणि श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस कालियोन मागं लागला त्यावेळेस यांनी पळ काढला, कुठून? रणांगणातून. आणि तेव्हापासून श्रीकृष्ण परमात्म्याला रणछोडदास म्हणून नावाने ओळखल्या जाऊ लागलं. काय नाव पडलं? रणछोडदास. कारण त्यांनी त्या ठिकाणाहून रण सोडलं, युद्धभूमी सोडली आणि पळत त्यांनी काय केलंय, ज्या ठिकाणी मुचकुंद राजा झोपलेला होता त्या ठिकाणी जाऊन आपल्या अंगावरचा पितांबर मुचकुंद राजाच्या अंगावरती टाकला आणि त्याच गुफेमध्ये आपण एका आडोशाला उभे राहिले. आणि या श्रीकृष्ण परमात्म्याला त्या गुफेमध्ये शिरताना काल येऊन आणि बघितलं होतं. काल येऊन काय करतो की ताडकन दिशी त्या मुचकुंद राजाला लात मारतो. लात मारल्याबरोबर मुचकुंद राजा खाडकन जागा होतो. त्याला वाटतं की एवढं मोठं काय आपल्यावर तुटून पडलं. आणि मग त्या मुचकुंद राजाची कालयवनावर नजर पडताच तो कालयवन जळून भस्म व्हायला सुरुवात होती. म्हणजेच भस्म होऊन जातो. त्याला ते वरदानच दिलेलं होतं इंद्राने. आणि मग कालयवन जळून भस्म झाल्याबरोबर श्रीकृष्ण परमात्मा आपलं चतुर्भुज रूप धारण करतात विष्णू परमात्म्याचं आणि त्या ठिकाणी मुचकुंद राजाला दर्शन देतात. अशी ही टाईम ट्रॅव्हलची म्हणजे काळ प्रवासाची कथा महाभारतामध्ये सांगण्यात आलेली आहे. पद्मपुराणामध्ये सांगण्यात आलेली, श्रीमद भागवतामध्ये सांगण्यात आलेली. आणि ही ज्या अर्थी राम आहेत, ज्या अर्थी रामसेतू आहे, त्या अर्थी मुचकुंद राजा हा आहे. ज्या अर्थी द्वारका आहे, ज्या अर्थी ओडिसाचे श्रीकृष्ण मंदिर ज्याला आपण जगन्नाथ मंदिर म्हणून संबोधतो, ते ज्या अर्थी आहे त्या अर्थी मुचकुंद राजा अस्तित्वात होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ही क्रिया भारतामध्ये हजारो करोडो वर्षापूर्वी होती, ज्याला आपण आजच्या काळामध्ये टाईम ट्रॅव्हल किंवा कालप्रवास म्हणतो. आणि अशा हजारो कथा मी सांगू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. काक भुशंडी यांचा संवाद आहे. यांनी गरुडाबरोबर संवाद केलेला आहे. हे ऋषी मानवाच्या शरीरामध्ये आहेत आणि कावळ्याचा त्यांना डोके आहे म्हणून त्यांना काकभूषंडी असं म्हटलेलं आहे. त्यांनी सुद्धा काल प्रवास केलेला आहे, म्हणजे टाईम ट्रॅव्हल केलेलं आहे. त्यांनी ते योगाच्या सहाय्याने केलेलं आहे. योग हा भारतीय संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये योगाला फार महत्त्व सांगितलेलं आहे. योगाच्या सहाय्याने यांनी अनेक वेळेस काय केलेलं आहे की प्रवास केलेला आहे. कशाचा? हा टाईम ट्रॅव्हलचा. त्यांनी 11 वेळेस रामायण होताना बघितलेलं आहे. मी सांगत नाही आहे, तुम्ही त्याचं अध्ययन करा. कुठं आहे, काय आहे, कुठल्या ग्रंथामध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं आहे. महाभारतामध्ये हा मुचकुंद राजाचा प्रसंग आलेला आहे. त्याच्यानंतर हरिविजय ग्रंथामध्ये आलेला आहे, श्रीधर स्वामींनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पद्मपुराणामध्ये, त्याच्यानंतर विष्णू पुराणामध्ये, म्हणजे अनेक पुराणं आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही वाचल्याशिवाय कळणार नाही. आणि काकभूषंडी यांचा सुद्धा उल्लेख आहे ग्रंथामध्ये. त्यांनी 11 वेळेस रामायण होताना बघितलं आहे. राम अवतार 11 वेळेस झालेला आहे हे बघितलं आहे. आणि 16 वेळेस महाभारत झालेलं बघितलं. महाभारताचं युद्ध 16 वेळेस झालेलं बघितलं त्यांनी. म्हणजे त्यांनी किती वेळेस टाईम ट्रॅव्हल केलेलं आहे बघा. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही वाचल्याशिवाय कळणार नाही. त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये असताना
त्यांचे गुरढोरं ब्रह्मदेवाने पृथ्वीवर येऊन ब्रह्मलोकात नेले. म्हणजे मी मागच तुम्हाला ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाचं अंतर सांगितलं होतं. किती अंतर आहे? 275 बिलियन ट्रिलियन प्रकाश वर्ष दूर. एवढ्या अंतरावर ब्रह्मदेवाने गोकुळातले ते गुरं ढोरं बाळं सगळे काय केले? अरण्यामधून गाई चालत असताना ब्रह्मलोकामध्ये नेऊन ठेवलेले. आणि श्रीकृष्ण परमात्म्याने हे प्रत्यक्ष जाऊन पाहून, म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलेत. कुठं? ब्रह्मलोकात. आणि त्यांनी ते पाहून आल्यानंतर त्यांनी काय केलं? प्रत्येक गाईचं, प्रत्येक वासराचं, प्रत्येक गुराख्याचं रूप त्या ठिकाणी धारण केलं आहे. मी तुम्हाला हे काय सांगतोय की टाईम ट्रॅव्हल हे आजच्या काळामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन सांगतोय म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवतोय. परंतु आपल्या पूर्वजांनी टाईम ट्रॅव्हल हजारो वर्षापूर्वी, करोडो वर्षापूर्वी केलेला होता. काय? त्यांनी करोडो वर्षापूर्वी हा टाईम ट्रॅव्हल केलेला होता. त्याच्यामध्ये मी आता कालच्या भागामध्ये काही नावं सांगितलीत, आता काही नावे सांगितलीत. तुम्ही संशोधन करा, वाचा ती पुस्तकं. आणि जोपर्यंत तुम्ही ते वाचणार नाही तुम्हाला कळणार नाही की मी काय सांगतोय ते, की मी खरं सांगतोय का खोटं सांगतोय. आणि म्हणूनच मी माझ्या या बोडकास्टच्या भागाला नाव दिलेलं आहे इतिहासाची विखुरलेली पाने. आता या पानाला कसं जोडायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. तुम्ही संशोधन करा. मी सांगतो ह्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे तुम्ही जोपर्यंत वाचन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय कळणार आहे. मग ह्या अशा अनेक लोकांनी टाईम ट्रॅव्हल केलेला आहे, कालप्रयोग प्रवास केलेला आहे. आणि सध्या आपल्याकडे एक ती सोनी टी व्ही काहीतरी आहे बा, त्याच्यावर हिंदी चॅनल आहे, त्याच्यावर एक सिरियल चालू आहे ध्रुव तारा म्हणून. त्याच्यामध्ये टाईम ट्रॅव्हल आणि टाईम मशीन दाखवलेली. तुम्हाला खोटं वाटतंय? बघू शकता तुम्ही ती सिरियल. म्हणजे माझ्या तुम्हाला ग्रंथ वगैरे याच्यापेक्षा सिरियल पाहायला जास्त आवडत असतील, काही महिला असतील, त्यांना जर समजा गोडी असेल टाईम ट्रॅव्हलची, भविष्यामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे किंवा आपण मागच्या आयुष्यामध्ये जन्मामध्ये कोण होतं काय होतं बघण्यासाठी, त्यांनी अवश्य ध्रुव तारा ही मालिका बघायला हरकत नाही. त्याच्यामध्ये टाईम ट्रॅव्हल दाखवलेलं आहे, टाईम मशीन दाखवलेली. त्या मशीनमध्ये उभं राहिलं की ते ऑटोमॅटिक ते फिरतं सर्कल आणि माणूस मागच्या काळामध्ये जातो, कधी पुढच्या काळामध्ये येतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणाहून ज्या ज्या पद्धतीमध्ये जायचं त्या त्या ठिकाणीच त्याची ती सिस्टम दाखवलेली. भविष्यकाळामध्ये आपल्याला कसं जायचं काय जायचं हे त्या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आणि माझ्या मते पुरुषापेक्षा महिला जास्त त्या मालिका वगैरे बघतात. तर अशा मालिका बघायला हरकत नाही. त्या एकता कपूरच्या मालिका बघत नका जाऊ, डोक्यात किडे पडतील. तिचे तर पडलेच पडले. पण कसं आहे की आपला परिवार विभक्त होऊ नये, संघटित राहावा, पूर्ण समाज, पूर्ण परिवार, या दृष्टीनं मालिका बघा. हरकत नाही मालिका बघायला. मी म्हणत नाही बघत नका जाऊ म्हणून, बघा म्हणतो. बघितल्याने ज्ञान वाढतं, समाधान होतं, दिवसभरामधला थकवा दूर होतो मालिका बघितल्याने. आमच्याकडे एक सर होते पहा, त्यांना पिक्चर वगैरे जर लावा म्हटलं ना ते लावत नव्हते. ते काय करायचे? मालिका बघायचे. म्हटलं सर तुम्ही आता तुमचं म्हणे वयाचा काही संबंध नसतो रे म्हणे, तुला काही कळत नाही म्हणे. म्हटलं मग? अरे म्हणे 3 घंटे कोणत्या एकच हिरोईन आणि एकच हिरो, इथं प्रत्येक चेहरा नावा पाहायला भेटतं म्हणे मालिकेमध्ये. म्हटलं सर तुम्ही काय आता लेडीजसारखे? तसं नाही म्हणे, लेडीजसारखे मालिका बघायचं आपला धंदा नाही, पण चेहरा नवीन पाहायला भेटतो म्हणे. म्हटलं सर काय तुमचं वय? ते म्हणे तसं नाही, काय असतं छंद असतं म्हणे. आणि बघितल्यानं माणूस ते नवीन नवीन चेहरे बघितल्यानं म्हणे माणूस असा फ्रेश होतो म्हणे, ताजा तवाना होतो म्हणे. म्हणजे हे प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात, ती गोष्ट वेगळी. मी एखादं कॉमेडी सिरियल या माध्यमातून पण करायचं चाललं आहे माझं, की जेणेकरून माझ्या लहानपणच्या आठवणी, मित्रमंडळीच्या वगैरे
जेणेकरून तुमचंही मनोरंजन होईल आणि मलाही काहीतरी नवीन केल्याचं समाधान होईल. आणि असे नवनवीन व्हिडिओ करायला मलासुद्धा आवडतात, नाही अशातला भाग नाही. परंतु माझं मत काय आहे, की आपली सनातन संस्कृती घराघरापर्यंत गेली पाहिजे, रुजली पाहिजे. त्याचं महत्त्व प्रत्येकाला कळलं पाहिजे. काय असतं, जोपर्यंत आपण उन्हामध्ये चालतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की सावलीचं महत्त्व काय असतं. आणि हा वटवृक्ष आहे. सनातन धर्म हा काय आहे? वटवृक्ष आहे. त्याची सावली तुम्ही जर कधी घेतली ना, एकदम थंडगार शीतल सावली. एवढं ज्ञान त्या सावलीमध्ये, त्या वटवृक्षाच्या सानिध्यामध्ये तुम्ही एकदा येऊन बघा, बसून बघा. तुम्हाला नक्कीच ती आवडेल. आणि म्हणूनच मी म्हणत असतो, की सर्वात महान, सर्वात श्रेष्ठ सनातन हिंदू धर्म आहे. तो अजरामर आहे. हजारो वर्षापासून त्याचा कोणीही संस्थापक नाही आहे. तुम्ही बघा, इतिहास वाचा, इतिहासाची पानं चाळा. त्या धर्माचा कोणीही संस्थापक नाही. कुठलाही व्यक्तीनं, अशा ठराविक व्यक्तीनं त्याचं स्थापना केली असा उल्लेख नाही आहे. जतन केलं एवढं निश्चित आहे. श्रीरामाने जतन केलं, रक्षण केलं. त्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याने रक्षण केलं. त्यानंतर परशुरामाने रक्षण केलं. असे म्हणजे प्रत्येकाने त्याचं रक्षण केलेलं आहे. स्थापना कोणीही केलेली नाही. स्थापना प्रत्यक्ष ईश्वरानेच, हा सृष्टी जन्मताच या धर्माची निर्मिती झाली. फक्त रचना ज्या पद्धतीनं झाली, तिचं अनुकरण काही कर्मठ लोकांनी थोड्या वेगळ्या पद्धतीनं केल्यामुळे थोडा बदल झाला आणि लोकाची भावना पाहण्याची ती थोडी विस्कळीत झाली. कर्मकांड करणाऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये फार मोठा बदल केला. नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी स्वार्थापायी त्याच्यामध्ये बदल केला. फार मोठा बदल इंग्रजांनी केला. तो कसा केला मागील मी 4-5 व्हिडिओ सांगितलेले. काही मुघलांनी बदल केले, काही इंग्रजांनी बदल केले आणि त्यामुळे आपली हिंदू सनातन संस्कृती काय झालेली, विस्कळीत झाली होती, मध्ये डबघाईला आली होती. त्याच्यानंतर अनेकांनी त्याच्यामध्ये हातभार लावला, जसं शंकराचार्य असतील, आद्यगुरू शंकराचार्य यांनीसुद्धा त्याची पुनर्स्थापना केली, म्हणजेच त्याचं रक्षण केलं. अशा प्रकारचे अनेक रक्षणकर्ते अस्तित्वामध्ये, जसे आत्ता मी तुम्हाला सांगितलं, मुचकुंद राजा जे असतील, टाईम ट्रॅव्हल करून हे धर्मरक्षणासाठी स्वर्गामध्ये गेले होते, इंद्रलोकामध्ये. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हिंदू सनातन संस्कृतीचं जतन केलं होतं. आणि अशा अनेक गोष्टी, अनेक कथा आहेत. तुम्ही फक्त वाचा, समजून घ्या. तुम्ही ज्या दिवशी हिंदू संस्कृती समजून घ्याल, त्या दिवशी पूर्णच्या पूर्ण राष्ट्र महान होईल. आणि म्हणूनच म्हणतो, बंधू आणि भगिनींनो, हा वटवृक्ष आहे, याचं जतन करा. याची रोपं काय करा, तुम्ही जागोजागी पेरवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.